नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। आणि ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला थंबनेल वरून कळलंच असेल की काय सांगणार आहेत। तर सीईटी सेल कडून एक फार मोठी इम्पॉर्टंट अपडेट आलेली आहे, जी की तुम्हा सर्वांसाठी फार महत्त्वाची आहे। का सीईटी सेल कडून ही अपडेट दिली गेली, मागच्या वर्षी का नव्हती आलेली, असं काही सर्क्युलर मागच्या वर्षी का नव्हतं आलेलं? तर त्याचं महत्त्वाचं कारण असं आहे की मागच्या वर्षीला खूप साऱ्या मुलांनी ह्या चुका केल्या होत्या आणि सीईटी सेलची इच्छा अशी आहे की ह्या वर्षी त्या चुका मुलांनी कोणीही करू नये, म्हणून तुमच्यासाठी ऑलरेडी हे त्यांनी सर्क्युलर काढलेलं आहे। त्यामुळे ह्या वर्षीला मला तरी नाही वाटत की कुठली डेट आता पुन्हा डॉक्युमेंटसाठी सीईटी सेल एक्सटेंड करेल। त्यामुळे ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या की आताचं जे अपडेट आलेलं आहे, जे सर्क्युलर आलेलं आहे, हे सीईटी सेलनी हा सगळा विचार करून काढण्यात आलेला आहे। मागच्या वर्षीला फार ॲडमिशन प्रोसेस पुढे गेली होती फक्त ह्याच कारणांमुळे की मुलांच्या डॉक्युमेंट्समध्ये फार चुका होत्या। त्यामुळे ही गोष्ट आता तुम्ही लक्षात घ्या, या वर्षी कुठेही असं काहीही होणार नाही। नेमकी काय अपडेट आलेली आहे ते मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका व व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। तत्पूर्वी व्हिजिट अँड टॉक्स हे काय आहे याची मी तुम्हाला एका मिनिटाच्या आत माहिती देतो। व्हिजिट अँड टॉक्स हा एक असा प्लॅटफॉर्म आहे ज्यामध्ये तुम्हाला महाराष्ट्रातील टॉप सीईटी मध्ये टॉप केलेल्या विद्यार्थ्यांकडून म्हणजे व्हीजीटीआयचे व सीओईपीच्या विद्यार्थ्यांकडून एमएसटी सीईटीचं फ्री गायडन्स मिळणार आहे। व्हॉट्सअप ग्रुपला जर तुम्ही जॉईन नसाल तर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिली आहे किंवा ह्या नंबरवर तुम्ही व्हॉट्सअपला मेसेज केल्यानंतर आमची टीम तुम्हाला लवकरात लवकर कनेक्ट होईल आणि तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपची लिंक तिकडे सुद्धा तुम्हाला शेअर करण्यात येईल। त्याचप्रमाणे प्ले स्टोअरवर व्हिजिट अँड टॉक्स नावाचं ॲप आहे, जे ॲप तुम्हाला डाउनलोड करून जे 1000 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी डाउनलोड केलंय, त्या ॲपमध्ये तुम्हाला फ्री शॉर्ट नोट्स दिलेले आहेत ज्या की टॉपर विद्यार्थ्यांच्या आहे। त्यानंतर IMP क्वेश्चन बोर्डसाठी कुठले आहेत याच्या शीट सुद्धा तुम्हाला त्या ॲपमध्ये फ्री ऑफ कॉस्ट बघायला मिळतील। त्यानंतर PYQs बघायला मिळतील, त्यानंतर प्रॅक्टिस क्वेश्चन्स बघायला मिळतील जे की फार महत्त्वाचे आहे। आणि लास्ट इयरच्या मुलांकडून पण फार एक्झाम झाल्यानंतर त्यांनी फार सारे फीडबॅक दिले होते की दादा तुमच्या शॉर्ट नोट्स मला खूप कामी आल्यात, PYQs पण कामी आलेत, इम्पॉर्टंट क्वेश्चन इम्पॉर्टंट कन्सेप्ट फार मला कामी आल्यात, त्याबद्दल थँक्यू। तर तुम्हाला सुद्धा हे फ्री ऑफ कॉस्ट पाहिजे असेल तर व्हिजिट अँड टॉक्स नावाचं ॲप तुम्हाला गुगल प्ले वरून डाउनलोड करायचं आहे। या ॲपवर नंतर तुम्हाला फ्री टेस्ट सिरीज सुद्धा बघायला मिळणार आहे सीईटीची, जी की तुम्हाला बोर्डच्या तुमच्या एक्झाम झाल्यानंतर भेटणार आहे। चला तर आता बघूया की सीईटी सेल कडून नेमकं असं काय अपडेट आलेलं आहे। 22/12/2025 म्हणजे कालच्या दिवशीला हे सर्क्युलर सीईटी सेलने काढलेलं आहे, ज्यामध्ये तुम्हाला सांगण्यात आलेलं आहे की आधारचं तुम्हाला ऑथेंटिकेशन करायचं आहे, म्हणजे तुम्हाला आधार अपडेट करायचं आहे। त्याचप्रमाणे अपार आयडी, आता अपार आयडी काय असते, त्याला ABC आयडी पण म्हणतात, ती कशी काढायची हे मी तुम्हाला येत्या 2 ते 3 दिवसांमध्ये स्टेप वाईज सांगणार आहे। त्यामुळे घाई करू नका, आपल्याकडे अजून फार दिवस आहेत, अभ्यासावर कॉन्सन्ट्रेट करा। त्याचप्रमाणे हे यात पब्लिक नोटीसमध्ये सीईटी सेलने काय सांगितलेलं आहे ते मी तुम्हाला सांगतो। आता बघा सीईटी सेलचं काय म्हणणं आहे नेमकं। पहिली गोष्ट जी आहे, जी सीईटी सेलने सांगितलेली आहे ते आहे तुमचं आधार कार्डवरचं नाव। भरपूर मुलांच्या नावामध्ये स्पेलिंग मिस्टेक होत्या, मराठीमध्ये त्यांचं नाव बरोबर होतं पण इंग्लिशमध्ये त्यांच्या नावात सार्थकच्या जागेवर सेर्थक झालेलं होतं। असे बरेचसे मुलं होते ज्यांना नंतर ॲफिडेव्हिट हा एक ऑप्शन सीईटी सेलने दिला होता, पण ह्या वर्षीला जर सीईटी सेलने असं सर्क्युलर काढलेलं आहे तर मला तर नाही वाटत ह्या वर्षीला असं काही ऑप्शन सीईटी सेल देईल। त्यामुळे तुम्हाला नावामध्ये एकदम म्हणजे नाव करेक्ट आहे की नाही ते बघून घ्यायचं आहे। त्यानंतर तुमची डेट ऑफ बर्थ बरोबर आहे का ते बघून घ्यायचं आहे। डेट ऑफ बर्थ कशी पाहिजे तर क्लास 10च्या सर्टिफिकेटवर जी आहे तीच तुम्हाला तुमच्या आधार कार्डवर असली पाहिजे, दोघीकडे वेगवेगळे असल्यावर कन्सिडर होणार नाही। त्यानंतर तुमचा लेटेस्ट फोटोग्राफ पाहिजे, तुमचा ॲड्रेस अपडेट पाहिजे। त्यानंतर वडिलांच्या नावात आणि आईच्या नावात जर काही चुकी असेल तर ते तुम्हाला बघायचं आहे। दुसरी गोष्ट जी आहे, जो मोबाईल नंबर तुमच्या आधारला लिंक आहे, महत्त्वाचा मुद्दा, जो मोबाईल नंबर तुमच्या आधारला लिंक आहे तो मोबाईल नंबर ॲक्टिव्ह असला पाहिजे, म्हणजे ज्याच्यावर तुमचे फार OTP येणार आहे। सीईटी सेलचं रजिस्ट्रेशन करताना तुम्हाला आधार कार्डवरच्या या 5 ते 6 गोष्टी तुम्हाला फार महत्त्वाच्या आहेत। का तर तुम्हाला कॅप राऊंडच्या वेळेस काहीही कुठलीही प्रॉब्लेम येऊ नये म्हणून सीईटी सेलनी हे
तुमच्यासाठी स्पेशल ह्या वर्षीला ते सर्क्युलर काढलेलं आहे. दुसरी गोष्ट जे येते ती येते तुमचं अपार आय डीची. अपार आय डीची प्रोसेस काय आहे, जे कॅन्डिडेट सीईटीला सीईटी सेल म्हणजे सीईटीच्या एक्झामसाठी रजिस्ट्रेशन करणार आहेत त्यांच्यासाठी अपार आय डी कंपल्सरी दिलेली आहेत. आणि रजिस्ट्रेशन प्रोसेससाठी तर ती कशी काढायची, का ती गरजेची असते, हे सर्व मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगणार आहे, जो की मी येत्या 2 ते 3 दिवसांमध्ये कशी काढायची, का गरजेची आहे, याची सर्व प्रोसेस स्टेप बाय स्टेप तुम्हाला मी ती सांगणार आहे. त्यानंतर आता दुसरं जे आहे ते PWD कॅन्डिडेटसाठी आहे, की PWD कॅन्डिडेट जे आहे त्यांच्याकडे डिसॅबिलिटीचं सर्टिफिकेट ओरिजिनल असलं पाहिजे. त्यावर तुमचा UDID कार्ड जे आहे हे तुमच्याकडे असलं पाहिजे. का तर ते तुम्हाला ॲडमिशनच्या वेळी ते लागणार आहे किंवा रजिस्ट्रेशनच्या वेळी सुद्धा ते तुम्हाला अपलोड करावं लागणार आहे. जे रजिस्ट्रेशन झाल्यानंतर मग तुमचं कॅप राऊंडसाठी बरेच व्हेरिफिकेशन वगैरे होतं, त्यावेळेस ते ओरिजिनल जे तुमचं सर्टिफिकेट आहे हे तुम्हाला सीईटी सेल मागत असतं. ही गोष्ट लक्षात घ्या. तर महत्त्वाचा मुद्दा काय, तर तुम्हाला आधार कार्डचं नाव, डेट ऑफ बर्थ, ॲड्रेस, लेटेस्ट फोटोग्राफ त्याच्यावर असलं पाहिजे. वडिलांचं नाव बरोबर आहे का नाही ते चेक करायचं आहे, त्याच्यात कुठलीही स्पेलिंग मिस्टेक असली नाही पाहिजे. डेट ऑफ बर्थमध्ये सुद्धा तुमची डेट ऑफ बर्थ 10वीच्या सर्टिफिकेट किंवा 10वीच्या TCवर जी आहे, LCवर जी आहे ती तुम्हाला त्याच्यावर आहे का ते चेक करायचं आहे. आणि आधारला मोबाईल नंबर लिंक आहे की नाही हे तुम्हाला चेक करायचं आहे. त्याचबरोबर जर तुम्हाला अजून कुठलेही डाऊट्स असेल, अभ्यासामध्ये काही प्रॉब्लेम येत असेल, तर तुम्ही ह्या नंबरला आमच्याशी व्हॉट्सअपला कॉन्टॅक्ट करायचा आहे. आमची टीम तुम्हाला पूर्ण सपोर्ट करण्यात येईल. त्यानंतर येत्या 1 जानेवारीपासून आम्ही तुम्हाला शेड्यूल सुद्धा देणार आहेत, की कसा अभ्यास करायचा, कुठल्या वेळी काय करायचं, हे सर्व तुम्हाला आमच्या त्याच व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सांगण्यात येणार आहेत. त्यामुळे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जी लिंक दिलेली आहे त्या लिंकवर क्लिक करून व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हा. लवकरात लवकर तुम्ही अजून सुद्धा अभ्यासाला सुरुवात केली नसेल तर अभ्यासाला सुरुवात करा. व सीईटी सेलकडून जे तुम्हाला पब्लिक नोटीस जारी करण्यात आलेली आहे ती मेन जी आहे त्याचं जे मेन काम आहे ते आधार अपडेट करणं आणि दुसरं अपार आय डी क्रिएट करणं. तर अपार आय डी क्रिएट कशी करायची ते तर मी तुम्हाला सांगणार आहे. आधार अपडेट करण्यासाठी तुम्हाला तुमच्या जवळच्या आधार ई सेवा केंद्रावर तुम्हाला जाऊन तिथं पूर्ण तुम्हाला अप टू डेट करावे लागेल. रजिस्ट्रेशनच्या आधी ही प्रोसेस करा, आज उद्यातच ही प्रोसेस करा, जेणेकरून तुमचं आधार रजिस्ट्रेशन होईपर्यंत एक 10 ते 15 दिवसांचा कालावधी असतो, ते तुम्ही तोपर्यंत अपडेट होईल. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ समजला असेल. का सीईटी सेलने इम्पॉर्टंट सर्क्युलर काढलेलं आहे, ते का तुमच्यासाठी इम्पॉर्टंट आहे हे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितलं. आणि अशा चूक करण्याचं टाळा, जेणेकरून तुम्हाला भविष्यात ॲडमिशनला प्रॉब्लेम येईल. थँक्यू.